नमस्कार सर. नमस्कार. हरिकृष्णा क्लिनिक, काटरंग रोड, खोपोली येथे तुम्ही कसे आले? तुम्हाला कोणाकडून कळाले? माझं नाव प्रमोद जाधव आहे. माझ्या बहिणीने तुमची यूट्यूबवर व्हिडिओ पाहिली होती, तर त्या थ्रू मी इकडे आलेलो आहे. बरोबर. तुम्हाला काय त्रास आहे? माझं पॅरलाइस आहे हं. आणि बॅक पेन वगैरे असे नॉर्मल आजार, असं क्लायमेटमुळे नॉर्मल आजार होतात. हां, बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला क्लायमेटमुळे थंडी, ताप वगैरे, घसा वगैरे दुखतो, त्यावेळेस तुम्ही कुठल्या औषधी घेता? घरगुती उपाय काय करता? मी टॅबलेट्स वगैरे काही घेत नाही. तर मी घरगुती उपाय म्हणजे बघा, सकाळी एक स्टीलची बाटली असते, ती गरम पाण्याने करायची. सकाळ संध्याकाळ ते कोमट पाणी पित राहायचं. व्यतिरिक्त कुठल्या गोळ्या वगैरे काही घेत नाही मी. आणि त्या गरम पाणी जेव्हा घाम वगैरे झालं निघून जाईल, बॅक्टेरिया जेव्हा बाहेर पडतो, लघवी वाटे ह्याच्या होते, ते ऑटोमॅटिक ते सगळं बरं होतं. म्हणजे तुम्ही आयुर्वेदिकला सपोर्ट करता? हो, आयुर्वेदिकला सपोर्ट करतो. म्हणजे तुम्ही आयुर्वेदिक पूर्ण सांभाळता? हां, बरोबर आहे. टॅबलेट्स घेतच नाही. आणि आपल्याकडे जेव्हा तुम्ही आलेला तेव्हा तुमच्या पायाला जखम होती? हो, जखम होती आणि पाय भरपूर सुजला होता. त्याच्यामध्ये किती फरक पडला सर? त्याच्यामध्ये आता एकदम नॉर्मल पाय झालेला आहे. त्यामुळे आता जखम पण भरलेले आहेत. मी 2 कोर्स केले गोळ्यांचे, त्यामुळे आता तर फरक पडलेला म्हणजे भरपूर. थंडी, खोकला, ताप हा गरम पाणी पिल्यामुळे जाऊ शकतो. याच्यावर तुम्हाला विश्वास आहे? विश्वास आहे. आयुर्वेदिक हे आहे. विश्वास आहे. विश्वास हो. आणि आता हे किती वर्ष करताय तुम्ही हा प्रयोग? आता मी हे 3 वर्ष करतोय. गरम पाण्याचा कोर्स हा 3 वर्ष करतोय मी. म्हणजे डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन? मेडिकल मी जायतच नाही आणि डॉक्टरकडे पण जायत नाही. व्हेरी गुड. गरम पाणीच पितो. कंटिन्यू गरम पाणी पितो. सकाळ संध्याकाळ गरम पाणीच असतो माझा. ओके, थँक्यू. जर कधीच जर लागला तर मी माठातलं पाणी पितो, नाही तर कुठलं पाणी पित नाही, फ्रीजचं पाणी पित नाही. व्हेरी गुड, थँक्यू. धन्यवाद सर.